माय माऊली नमस्कार. विविध कथासार ग्रंथमधून आज आपण श्री वाल्मिकी कृत संपूर्ण रामायण विवाचन करत आहोत. लाभ घ्या, लाभ द्या. चला तर सुरुवात करूया. भाग 74, उत्तरकांड सुरू. श्री गणेशाय नमः. श्री रामचंद्राय नमः. मागील भागावरून पुढचा भाग सुरू. रामाने आपल्या शरीरावरचे अलंकार उतरवले आणि हनुमान अंगदाच्या अंगावर चढवले. इतर वानरवीरही तेथे उपस्थित होते. म्हणून रामाने गोड स्वरात सांगितले, तुम्ही सर्वजण माझे नुसते प्रिय स्नेही नाहीत, तर माझ्या बंधूसारखे आहात. रामाने सर्व वानरवीरांना आलिंगन दिले. त्यांना विविध भेटी दिल्या. पूर्ण पुरुषोत्तम भगवंताच्या प्रभू रामचंद्राच्या सानिध्यात सुख तृप्ती अनुभवत बेजवाड्यांचा आनंद लुटत सर्व वानर अयोध्येत 1 महिन्यापेक्षा जास्त राहिले. तथापि रामावरच्या त्यांच्या अत्यंतिक प्रेमामुळे वेळ इतका भरकन निघून गेला की 1 महिना त्यांना 1 तासापेक्षा कमी वाटला. 1 महिना संपल्यावर रामाने सुग्रीवाला किष्किंधेला परतण्याची तर विभीषणाला लंकेला परतण्याची विनंती केली. त्यावेळी हनुमान त्यांच्यासमोर आला. त्याने प्रार्थना केली, हे प्रभू, आपणाप्रती माझी भक्ती नेहमी स्थिर राहो. माझे तुमच्यावरील प्रेम दुसऱ्या कुणाकडे न वळो. त्या उपर आपल्या दिव्य लीलांच्या कथा जोवर या पृथ्वीवर गायल्या जातील तोवर माझे प्राण राहावेत. खरोखर केवळ रामायणाचे पठण ऐकल्यानेच आपल्यापासून विरह झाल्याच्या असह्य वेदना सहन करणे मला शक्य न होईल. राम आपल्या सिंहासनावरून उठले. हनुमानाला आलिंगन देत त्यांनी सांगितले, जोपर्यंत रामायणाचे पठण होत राहील तोपर्यंत तुला आयुष्य लाभेल. खरोखर पृथ्वी अस्तित्वात असेपर्यंत रामायणाचे पठण होतच राहील. प्रिय हनुमाना, तू माझी जी सेवा केली त्यातून मी कधीच उतरा येऊ शकणार नाही. मी चिरकाल तुझा ऋणी राहीन. रामाने आपल्या छातीवर विराजणारा मोत्याचा मौल्यवान खड्यांचा हार काढून हनुमानाच्या गळ्यात घातला. नंतर सर्व वानर उठून उभे राहिले. एक एक करून सर्वांनी रामांना नमस्कार केला. त्यानंतर रामाने सुग्रीव विभीषणाला आलिंगन दिले. वानराचे डोळे अश्रूने भरले. होणाऱ्या विरहाच्या तीव्र भावनांनी त्यांचे हृदय दाटून आले. त्यांचा कंठ रुद्ध झाला. शेवटी वानर निघाले. आपल्या सेवकांच्या विरहाने राम व्यथित झाले, पण ते वीर आपापल्या कुटुंबियांना भेटतील ह्या जाणीवेने ते सुखावले. त्या दिवशी दुपारी रामांना आकाशातून एकदम एक आवाज कानी पडला. वर पाहता त्यांच्या लक्षात आले की पुष्पकरक रथ त्यांनाच संबोधित करीत आहे. रथ रामांना म्हणाला, आपल्या सांगण्यावरून मी कुबेराकडे गेलो, तथापि संपत्तीच्या स्वामीने मला सांगितले, रामाने रावणाला जिंकले आहे, तेव्हा तू आपल्या रामाच्या मालकीचा आहेस. म्हणून आपली सेवा करण्यासाठी कुबेराने मला आपल्याकडे परत पाठवले. हे प्रभू, कृपया संदेह न बाळगता माझा स्वीकार करावा. रामाने फुले, धूप, चंदनाने पुष्पक रथाची पूजा केली. मग त्याला आज्ञा दिली, मला जर तुझ्या मदतीची गरज लागली तेव्हा मी प्राचरण करताच तू माझ्यासमोर हजर राहावे. दरम्यान तुला जेथे जायचे वाटेल तेथे जाण्यास तू मुक्त. अशा तऱ्हेने सूचना मिळाल्यावर पुष्पकरथ आपल्या मनाप्रमाणे विचरण करण्यास निघून गेला. या प्रसंगानंतर काही कालावधी लोटल्यावर एके दिवशी भरत रामाकडे आले. रामाच्या राज्यकारभाराचे गुणगान करू लागले. जरी तुमच्या राज्याभिषेकानंतर 1 महिन्याच्या वर थोडासाच कालावधी लोटला असला तरी राज्यात रोगराई, अकाली मृत्यू, स्त्रियांमध्ये प्रसव पीडा यांचा संपूर्ण अभाव दिसत आहे. मेघ वेळेवर पाऊस पडत आहे आणि जर प्रजाजन आनंदी मनोवस्थेत आहेत. भरताने केलेली स्तुती ऐकून राम धन्य झाले, कारण त्यांना माहीत होते की परमेश्वराच्या अधिष्ठानाखाली चालणाऱ्या राज्यात सर्व जीवांना आयुष्याचे परमोच्च ध्येय साध्य करणे शक्य होते. हिवाळा संपला. वसंताच्या आगमनानंतर राम आपला बराच वेळ सीतेसमवेत प्रासादाच्या सुंदर उपवनामध्ये घालू लागले. दिवसा राम कर्तव्य भावनेने राज्याचा कारभार चालवत संध्याकाळी ते सीतेसमवेत एका मोठ्या अशोक वृक्षाच्या सावलीत बसत. त्यांच्या भोवती अप्सरा फुलांनी भरलेल्या झाडांमधून गात व नृत्य करीत. पूर्ण पुरुषोत्तम भगवान राम, भाग्य देवता सीता प्रत्येक दिवस नवनवीन आनंद अनुभवित असत. एकमेकांच्या सहवासात त्यांचा आनंद अपरिमितरित्या वाढत असे. एके दिवशी रामांना कळले की सीता गर्भवती आहे. अत्यानंदाने आपल्या भावना प्रकट करीत ते म्हणाले, हे सुंदर राजकन्ये, तुझ्या मनात अशी एखादी इच्छा आहे का की जी अजून तृप्त व्हायची? अशी काही इच्छा असेल तर मला सांग, कारण न चुकता मी तुझी प्रत्येक इच्छा पूर्ण करेन. सीता उतरली, प्रभू राम,
तुमच्या सहवासात माझ्या सर्व इच्छा परिपूर्ण झाल्या. तरी तुम्ही विचारता म्हणून मी मान्य करते की मला गंगेच्या किनारी वसलेल्या ऋषींच्या आश्रमाला भेट देण्याची आणि तेथे राहणाऱ्या महान साधूंना नमस्कार करण्याची प्रबळ इच्छा आहे. रामाने तिला अभिवचन दिले, प्रिय सीते, अगदी लवकरच तुला अरण्यातील ऋषींना भेट देण्याची संधी मिळेल. त्यानंतर रामाने राजसभेत प्रवेश केला. आपल्या सल्लागारांशी हास्यविनोद करण्यात, हलके फुलके संभाषण करण्यात ते दंग झाले. रामाने मग भद्राला विचारले, आजकाल नगरजन कशाबद्दल बोलत आहे? ते सीता, लक्ष्मण, भरत, शत्रुघ्नाबद्दल काय म्हणत आहे? आमची माता कैकेयी, माझ्याबद्दल त्यांचा काय भावना? खरोखर राजा हा नेहमीच लोकांच्या टीकेचा विषय असतो. हात जोडून भद्र म्हणतरला, प्रभू दशानन, रावणावर तुम्ही मिळवलेल्या विजयाचे प्रत्येक जण कौतिक करीत असतो. सर्वात महान वीर म्हणून ते तुमचा जय जयकार करतात. तथापि रामाने विनवणी केली, लोक काय म्हणतात ते मला सांग खरं. सत्य वस्तुस्थिती ज्ञात झाल्यावरच आपल्याला आपले दोष कमी करता येतात. अशा तऱ्हेने आपल्या सुधारणा घडवून आणण्याचा प्रयत्न येतो. हे भद्रा, तुला भीती बाळगायचे काही कारण नाही. मला आधीच कळलेले आहे की हे वेखोर लोक संपूर्ण अयोध्यावर माझ्याविषयीच्या अफवा पसरत आहेत. दुसऱ्याच्या घरात फार काळ राहिलेल्या स्त्रीचा मी परत स्वीकार केला म्हणून काही लोक माझ्यावर टीका करताना मी स्वतः ऐकले. हे ऐकताच भद्र रामासमोर नतमस्तक होऊन म्हणाला, चांगले की वाईट हे मला माहीत नाही, पण बाजारात, नगराच्या रस्त्यावर लोक पुढील प्रमाणे बोलत असतात. महासागरात सेतू उभारून प्रबळ रावणाला पराभूत करून रामाने अद्वितीय कृत्य केले. तथापि राक्षस राजाकडून अपहरण झालेले, जबरदस्तीने त्याच्या मांडीवर बसायला लागलेली स्त्री रामाने घरी आणली हो, त्याच्या लक्षात कशी येत नाही? जवळजवळ वर्षभर रावणाकडे राहिलेल्या स्त्रीला उपभोगताना रामाना टिटकार वाटत नाही का? हे प्रभू, तुमच्या इथे लोक कसे बोलत होते? हे ऐकून धक्का बसलेल्या, हताश झालेल्या रामाने भद्र जे बोलला ते खरे आहे की नाही असे इतर मंत्र्यांना विचारले. हे खरे असल्याची त्या सर्वांनी खात्री दिली. सीतेच्या पूर्ण पावित्र्याची, निष्पापपणाची रामांना पूर्णपणे कल्पना होती, पण लोकांनी आपला असा अपहास करावा ही शरमेची बाब ते सहन करू शकले नाहीत. या सगळ्यांबद्दल जराही कल्पना नसलेल्या आपल्या पत्नीचा त्याग करण्याचा निर्धार केला. लक्ष्मणाला बोलावणे पाठवले. मोठ्या अस्वस्थ अवस्थेत रामाने लक्ष्मणाला समजले, हे लक्ष्मणा, मला ते जे सांगायचे ते अतिशय क्लेशकारक आहे, म्हणून कृपया अगदी काळजीपूर्वक ऐक. मला आता समजले की सीतेला लंकेच्या राज्यातून परत आणून तिचा स्वीकार केल्याबद्दल अयोध्येचे काही नागरिक मला दूषणे देत आहेत. मला किती यातना होत आहे बघ. मी इक्ष्वाकूच्या राज्यधर्मात, राजवंशात जन्म घेतलेला, म्हणून माझ्या नावाला लागणार एखादा छोटासा कलंकही मला मृत्यूच्या विचारापेक्षा अधिक दुःख देतो. रावणाचा वध केल्यानंतर मीही विचार केला आहे, मी सीतेला अयोध्येला परत कसा नेऊ. फक्त ही शंका दूर करण्यासाठीच सर्व देवदेवता व ऋषींच्या समोर मी या विधेय राजकन्येला अग्निप्रवेश करायला लावला. सीता पवित्र हे वायू अग्नीने जाहीर केले. माझ्या अंतःकरणी जाणत होते की सीता पवित्र, म्हणून मी तिचा पुन्हा स्वीकार केला. तथापि आता प्रत्येक ठिकाणी अफवा पसरत आहे. माझ्या राज्यात मलाच दोष दिला जात आहे. लक्ष्मणा, ज्या व्यक्तीला अफवांचे लक्ष बनवले जाते त्याला अतिशय अपमान, दुष्कीर्ती सहन करावी लागते. दुष्कृत्ये नेहमीच निषेधार्थ असतात. म्हणूनच उदार मनाच्या व्यक्तींना सत्कृत्य करण्याची प्रेरणा मिळते. लोकप्रवाह टाळण्यासाठी आवश्यकता असेल तर मी माझे प्राण देईन. हे प्रिय बंधू, माझे नाव कीर्ती राखायला मी तुझाही त्याग करायला तयार आहे. तर मग सीतेची काय मातब्बरी? दुःखाच्या महासागरात मी बुडून चाललोय असा दुर्दैवी अनुभव यापूर्वी कधीच माझ्या वाट्याला आला नव्हता. लक्ष्मणा, उद्या पहाटे तू सीतेच्या गंगेच्या तीरावर घेऊन जा व महर्षींचा आश्रम तिला दाखव. मग तमसा नदीच्या किनाऱ्यावरील वाल्मिकींच्या आश्रमाजवळ तिला सोडून तू एकटा अयोध्येला परत ये. माझ्या प्रिय बंधो, काही चर्चा न करता तू माझी आज्ञा पाळावीस, कारण थोडा देखील मागचा पुढचा विचार केलास तर मला सर्वाधिक दुःख होईल. खरोखर हे सर्वांना कळू दे की जो माझ्या निर्णयाला थोडा देखील विरोध करेल तो लगेच माझा सर्वात कट्टर शत्रू बनेल. थोड्याच वेळेपूर्वी सीतेने मला सांगितले की गंगा तीरावरील सर्व आश्रमांना भेट देण्यास मी उत्सुक आहे. आता जा आणि तिची इच्छा पूर्ण कर. रामाचे असे वचन ऐकून लक्ष्मणाचे हृदय भंग झाले. तथापि ते आपल्या वडील बंधूचे आज्ञाधारक सेवक असल्याने त्याने मागे पुढे न पाहता संमती दिली. नंतर दुसऱ्या दिवशी पहाटे लक्ष्मण सीतेकडे गेले आणि म्हणाले, तुमच्या पतीने तुमची इच्छा पूर्ण करण्याची मला आज्ञा केली आहे. मी तुमच्या सोबत
गंगा किनाऱ्यापर्यंत येतो, म्हणजे तुम्हाला तेथे राहणाऱ्या ऋषीमुनींची पूजा करता येईल. सुमंत्र रथ घेऊन तयार आहे, तेव्हा तुम्ही लगेच निघावे अशी मी विनंती करतो. ही विनंती लक्ष्मणाने केली. आता या पुढील भाग आपण पुढच्या भागात बघूया. हा भाग येथे संपवूया. जर श्रवण केले असेल तर बोला जय श्रीराम व जय श्रीराम लिहायला बिलकुल विसरू नका. श्रीराम जय राम जय जय राम, 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 श्रीराम जय राम जय जय राम.